नमस्कार, दैनिक लेटेस्ट न्यूजमध्ये आपले स्वागत। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक ठरलेल्या कालिका माता मंदिरातील पुजारी संतोष रघुवीर मंचल यांच्या हत्येचा अवघ्या 24 तासात उलगडा करून मोठे यश संपादन केले आहे। या गुन्ह्यात पोलिसांसमोर अनेक अडचणी होत्या। घटनास्थळी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न होता, मोबाईल लोकेशनचा माग न होता, कोणताही तांत्रिक किंवा भौतिक पुरावे मिळाले नव्हते। एवढेच नव्हे तर हत्येसाठी वापरण्यात आलेले कोणतेही हत्यारही पोलिसांच्या हाती लागले नव्हते। मात्र पोलिसांनी हार न मानता ह्यूमन इंटेलिजन्स, गुप्त माहिती, शव विच्छेदना अहवाल आणि एका हळदी समारंभातील व्हिडिओ यांच्या आधारे तपासी दिशा निश्चित केली। शव विच्छेदना अहवालात जबडा आणि बरगड्यावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर हा शरीरदृष्टी मजबूत बॉक्सर किंवा खेळाडू असू शकतो असा अंदाज बांधला। तपासादरम्यान समोर आलेल्या एका हळदी समारंभातील व्हिडिओमध्ये हर्षल राजू वर्मा हा एक व्यक्तीला मारहाण करताना दिसून आला। स्थानिकांकडून तो बॉक्सर असल्याची माहितीही पोलिसांनी मिळाली आणि इथूनच तपासाला निर्णायक दिशा मिळाली। गुप्त माहितीनुसार पोलिसांनी हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल्ल उत्तम जाधव या तिघांना ताब्यात घेतले। सुरुवातीला त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कसून चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली। या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नेमकी काय माहिती दिली पाहूया। सर, काय सांगाल आजच्या प्रकरणाबद्दल? दिनांक 28 ते 29च्या रात्रीमध्ये पहाटेच्या असे निदर्शन आले होते की भुसावळ रेल्वे लाईनच्या एका दुर्गम ठिकाणी संतोष रघुवीर मंचल वय वर्ष 55 या इसमाचा कोणीतरी खून केला आहे असं एक प्राथमिक माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांनी तिकडे व्हिजिट केली असता असे निदर्शन आले की त्याच्या चेहऱ्यावर आणि बरगड्यांमध्ये काही मार लागलेला आहे। त्या अनुषंगाने आपण जेव्हा तपासी चक्र फिरवली आणि या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा क्लू पोलिसांना नव्हता, कुठलाही एव्हिडन्स नव्हता, कुठलाही चान्स प्रिंट नव्हते, कुठलाही टेक्निकल एव्हिडन्स नव्हता, अशातून एक व्हिडिओ आम्हाला मिळाला की जेणेकरून एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये एक इसम एका दुसऱ्या इसमाला मारत आहे आणि तो बॉक्सिंगच्या स्टाईलमध्ये तो त्या व्हिडिओमध्ये मारताना दिसत आहे। तर एका कर्मचाऱ्याला असा डाऊट आला की हा कदाचित तिथे लिंक असू शकतो। तर या अनुषंगाने अजून तपास आपण केल्यानंतर 3 लोकांना हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल्ल उत्तम जाधव या तिघांना कॉर्डन केले असता या तिघांनीच हा मर्डर केलेला आहे असे निष्पन्न झाले। याच्यामध्ये मोडस अशी आहे की हे तिघही भंगार चोर आहेत आणि त्यांनी दुपारी देखील एक चोरी केली होती आणि नंतर देखील हे भंगार चोरी करायला सदर ठिकाणी रेल्वेची भंगार चोरी करायला गेले होते। तर या अनुषंगाने संतोष मंचल हा तिथे मंदिराचा परिसर साफ वगैरे करणारा इसम आहे। तर याने आरडाओरडा सुरू केला आणि त्या आरडाओरडा करण्यामध्ये यांची झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये हा जो आहे हर्षल राजू वर्मा याला सगळे इथे बॉक्सर या नावाने ओळखतात, याने त्याला तिथे मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्येच त्यांचा मृत्यू झाला। आपण तिघांना आता अटक केलेली आहे आणि आज त्यांना PCR आपण हजर करणार आहोत। सर, मरणारा व्यक्ती जो आहे हा पुजारी आहे का याच्यावर काही गुन्हे दाखल अगोदर? नाही, हा तिथला परिसर वगैरे साफ वगैरे करणारा इसम आहे। तिथे एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराची देखभाल आणि परिसर साफ करण्याची जबाबदारी तो करत होता। त्याच्यावर काही गुन्हे पण आहे का अगोदरचे? नाही, त्याच्यावर अजून तरी काही गुन्हे असं निष्पन्न रेकॉर्डर आलेलं नाही, परंतु हा जो हर्षल राजू वर्मा आहे आरोपी नंबर 1 याच्यावर पूर्वीचे 3 गुन्हे आहेत। सर, सार्वजनिक ठिकाणावर जे मद्यपी बसून दारू वगैरे पीत असतात, जी आपली पोलीस गस्त जी होत असते त्यामध्ये कुठेतरी वाढ होणार आहे? याच्यामध्ये आपण नेहमीच कारवाई करत असतो। तुम्हाला कल्पना असेल की आपण नेहमी विविध मोहिमा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आखत असतो आणि हा जो भाग आहे हा रेल्वेच्या एरियामधला आहे आणि अतिशय दुर्गम हा भाग आहे। तर तिथे देखील आम्ही पेट्रोलिंग नक्षीत पाडू आणि रेल्वेला देखील आम्ही तसं कळवू।